तुम्ही बघत आहात जनमत मराठी। अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। खून तसेच हत्याराचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने मोटारसायकल चोरी करून पसार झालेले 2 आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांना 8 तासांच्या आत केले जेरबंद। 14 मार्च रोजी फिर्यादी सुनील सुभाष देवरे वयवर्षे 49, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, राहणार एक दंतनगर, अंबड शिवार, नाशिक यांनी फिर्याद दिली होती की 13 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा सुमित सुनील देवरे वयवर्षे 20 यास त्याचे मित्र अरुण वैरागर, अनिकेत भारसकर, सूरज इंगळे, प्रसाद देवगडे सर्व राहणार अंबड, नाशिक यांनी सुमित देवरे यास मागील भांडणाच्या कारणावरून फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली। तसेच शुभम पार्क चर्च समोर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारले। त्याबाबत अंबड पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा रजिस्टर होता। त्याप्रमाणे आरोपी व विसंबा यांनी पळून जाण्यासाठी फिर्यादी नैतिक मुरलीधर ठाकूर राहणार उत्तमनगर सिडको यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांची मोटारसायकल बळजबरीने चोरी केली व पसार झाले। त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि 8 तासामध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी 2 या ठिकाणी जुएनाइल आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत। त्याच्यामध्ये अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नावं आहेत। जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे। त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे। सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत। जबाबदारी न्याय